नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जसं तुम्ही पाहतात आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि रुस्तम हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते आणि आजही आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारच्या महाराष्ट्र केसरी पैलवानांबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ही विनंती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जो पैलवान आपल्याला सांगणार आहे किंवा या पैलवानाबद्दल जे ऐतिहासिक कुस्ती झालेली होती ते त्या ऐतिहासिक कुस्तीबद्दल जो किस्सा सांगणार आहे, तर तो पैलवान म्हणजे महाराष्ट्र केसरी पैलवान हिरामन बनकर यांचा दैदिप्यमान कुस्ती इतिहास आणि महान मल्ल दामू अण्णा यांच्याशी झालेली ऐतिहासिक कुस्ती। मित्रांनो, पुण्यात कुस्ती क्षेत्रामध्ये शिवराम वाले व चंदूभाई वाले असे प्रतिस्पर्धी गट पूर्वापार होते। या दोन बाजूंमध्ये पुण्यातील सर्व तालमीत विभागण्यात आल्या होत्या। शिवराम वाले गटात शिवरामदादा वस्ताद तालीम, देवळाची तालीम, गोकुळ वस्ताद तालीम, चिंचेची तालीम, नवी पेठ तालीम, सुभेदार तालीम इत्यादी प्रमुख तालमी, तर चंदूबाई वाले गटात गोबादादा तालीम, आगरवाल तालीम, निंबाळकर तालीम, खालकर तालीम आणि कडबेआळी तालीम। मित्रांनो, याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमधील गावे सुद्धा 2-4 पिढ्यांपासून शिवराम वाले व चंदूभाई वाले बाजूंमध्ये विभागली गेली असून दोन बाजूंच्या मल्लांमध्ये कंत्राटी कुस्त्या होत आहेत। एकाच बाजूच्या तालमीमध्ये कंत्राटी मैदाने होत नाही, उलट आपल्या बाजूच्या मल्लांची कुस्ती ठरल्यावर त्याला सराव देण्यासाठी बाजूच्या इतर तालमीतील मल्ल त्या तालमीत जातात किंवा तो मल्ल बाजूच्या इतर तालमीमध्ये जाऊन सराव करीत असतो। या दोन्ही बाजूंचे मल्ल उच्च सरावासाठी कोल्हापूरला वेगवेगळ्या तालमीमध्ये जात असत। शिवराम वाले प्रामुख्याने मोतीबाग तालीम, गंगावेश तालीम, तर चंदूभाई वाले मठ तालीम, काळा इमाम तालीम। पुण्यात दोन्ही बाजूंमध्ये 1970 सालापर्यंत डेक्कन जिमखाना, तर नंतर शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे कंत्राटी मैदाने होत असत। 70च्या दशकात पुण्याच्या कुस्ती क्षितिजावर एक तारा उगवला, तो म्हणजे पुण्याच्या देवलाच्या तालमीचे हिरामन बनकर। मित्रांनो, पुण्याच्या कुस्ती इतिहासामध्ये प्रथमच श्रेणीमधील व श्रेणीवरच्या जोडीतील राज्य पातळीवरील तसेच राष्ट्रीय पातळीवरील मल्लांमध्ये मानाचं स्थान मिळवलं होतं। वयाच्या 12-13 वर्षापासून देवलाच्या तालीम वस्ताद विठोबा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असलेल्या व मोतीबाग तालमीचे गुरुवर्य वस्ताद हिंद केसरी गणपतराव आंदलकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या हिरामन अण्णांनी पुण्यात एक हाती दबदबा निर्माण केला होता। दोन्ही पावित्र्यावर लढणाऱ्या या मल्लाने प्रत्येक प्रतिस्पर्धी बाजूच्या मल्लाच्या मनात धडकी भरवली होती। वरचे वजन गटात स्टँडिंग डाव खूप कमी मल्ल करीत असत, पण अण्णांची नेमकी त्यावर हुकूमत होती। ढाक, टांग, धोबी, छडी, मुलतानी बगडी काढणे, कालाजंग, निकाल तसेच घिस्सा, मच्छी गोता, एकलंगी, लाटणे तसेच पाय घिशावर तर अण्णांनी कित्येक मातबर मल्लांना लोळवले आहे। अण्णांनी पुण्यात सुरुवातीला श्रीरंग आंबवले, दत्तू घोणंद, दत्तू भिंताडे, नंतर मुंबईचे शिवाजी पाचपुते, शिवाजी म्हस्के, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टोपण्णा गोजरे, दगडू करमरकर यांच्यावर चितपट करत विजय मिळवला आहे। 1975 सालच्या दरम्यान पुण्यात अण्णा बिनजोड ठरले होते। त्याचवेळी अण्णांनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा दबदबा निर्माण करताना रुस्तमे भारत स्पर्धा, कोल्हापूर महान भारत केसरी, दिल्ली येथे जगदीश मित्तर, विजयकुमार करतार सिंग सारख्या मल्लांना चितपट करीत मैदानी कुस्तीत झारखंडेराय सारख्या महाकाय मल्लाला मिनिटभरात ढाकेवर चितपट करीत, पन्नेलाल यादवला हप्ते भरून छातीवर बसून, आनंदराय सारख्या लढवय्या मल्लाला मुंबईत धूळ चारत देवळाच्या तालमीची शान वाढवली होती। पण शहराला 1976 साली प्रथम महाराष्ट्र केसरी पद मिळवून दिले ते हिरामन अण्णांनी। दरम्यान चंदूभाई वाले वस्ताद मंडळी अण्णांना जोड देण्यासाठी प्रयत्न करीत होते। कोल्हापूरच्या 1975-76 सालच्या रुस्तमे भारत स्पर्धेत अण्णाबरोबरच सोलापूरचा उंचपुरा लढवय्या मल्ल दामोदर मंडले लढत होता। त्या स्पर्धेत दामोअण्णा मंडले यांनी करतार सिंग सारख्या आंतरराष्ट्रीय मल्लाला हरवले होते। चंदूभाई वाले वस्ताद मंडळींनी दामोदर मंडलेंच्या रूपात हिरामन अण्णांसाठी जोड गवसला होता। जगोबादादा तालमीचे गुरुवर्य वस्ताद भागोजी बुवा नांगरे व इतरांनी दामोदर मंडलेंना पुण्यात आणून वर्षभर सराव करून घेऊन अण्णांबरोबर कुस्ती ठरवली होती। पुण्याच्या मंगळवार पेठेतील शिवाजी स्टेडियममधील ही कुस्ती पाहण्यासाठी अद्भुत व अभूतपूर्व गर्दी कुस्ती शौकीनांनी केली होती। हजारो कुस्ती शौकीनांना तिकीटे काढून आत प्रवेश मिळाला नव्हता। दोन्ही बाजूंचे पाठीराखे आपलाच विजय होणार असे सांगत होते। प्रेक्षकांची उत्सुकता एवढी ताणली